दिवाळीच्या सुट्ट्या नुकत्याच लागल्या होत्या. प्रत्येक जण आपल्या गावी सण साजरा करण्यासाठी निघाला होता. त्याच दरम्यान स्मिता नावाची तरुणी तिच्या मित्राला सागर पाटील याला फोन करते. उद्या जर वेळ असेल तर आपण देवी मंदिराजवळ थोडा वेळ एकांतात जाऊया ना. सागरने होकार दिला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 ऑक्टोबर 2025 दोघेही शहराबाहेर असलेल्या देवी मंदिराच्या परिसरात भेटले. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिराच्या मागील झाडीच्या दिशेने फेरफटका मारायचे ठरवले. शांत निवांत वातावरण, वाऱ्यात पानांची सळसळ आणि त्या दोघांमधील मनमोकळ्या गप्पा. मात्र त्यांना न कळत काही डोळे त्या दोघांकडे लक्ष ठेवून होते. झाडीच्या पलीकडे बसलेले 6 तरुण त्यांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवत होते. त्या तरुणांमध्ये राजू, आकाश, शेख फैज, गणेश, करण आणि मुन्ना हे 6 मित्र होते. स्मिताचा गोरा चेहरा आणि तिचा आकर्षक बांधा पाहून त्यांच्या डोळ्यात वासनेची ठिणगी पेटली. स्मिता आणि सागर झाडाखाली बसून बोलत होते. तेवढ्यात 6 तरुण अचानक त्यांच्या समोर आले. त्यांच्या हातात काठ्या होत्या. आवाज चढवून एक म्हणाला, "ए, काय करता इथे, इतक्या एकांत ठिकाणी?" सागरने शांततेने उत्तर द्यायचा प्रयत्न केला, पण त्यांनी दोघांनाही धमकावलं. स्मिताच्या बॅगेत असलेले काही पैसे हिसकावून घेतले आणि बॅग तिच्या अंगावर फेकली. मात्र त्या क्षणी त्यांच्यातील राजू स्मिताकडे पुढे सरसावला. तिने विरोध केला, पण इतर तिघांनी सागरला धरून ठेवले. स्मिता खाली पडली आणि क्षणातच 3 तरुण तिच्यावर तुटून पडले. सागर असहाय झाला. तो किंचाळत होता, पण कोणी ऐकणारे नव्हते. 3 तरुणांनी तिच्यावर अत्याचार केले आणि उरलेले तिघे त्या प्रसंगाचं व्हिडिओ शूटिंग करत होते. स्मिता वेदनेने ओरडत होती. तिला उचलून देणारा, मदत करणारा एकही जीव त्या माळरानावर नव्हता. ते 6 जण जेव्हा थकले तेव्हा त्यांनी दोघांनाही धमकावलं, "जर हा प्रकार कुणाला सांगितलात तर सगळा व्हिडिओ व्हायरल करू." 4 दिवसानंतर सुद्धा स्मिता त्या प्रसंगातून सावरू शकली नव्हती. तिच्या डोळ्यासमोर ते दृश्य सतत फिरत होतं. सागरने तिला धीर दिला, पण दोघेही शांत राहिले, कारण भीती होती व्हिडिओ व्हायरल होण्याची. मात्र गावात कुजबूज सुरू झाली आणि पोलिसांच्या कानावर बातमी गेली. पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. गुप्त माहितीच्या आधारे 6 जणांना ओळख पटली. राजू कदम, आकाश शिंदे, शेख फैज, गणेश मोहिते, करण बुरकुले आणि मुन्ना टोपे. पोलिसांनी सापळा रचला आणि 5 जणांना अटक केली. मात्र एक आरोपी अजूनही फरार होता. 19 ऑक्टोबरला स्मिता पोलीस ठाण्यात आली आणि आरोपींची ओळख परेड झाली. तिने ठामपणे सांगितलं, "हेच आहेत ते राक्षस." या घटनेने संपूर्ण परभणी आणि जिंतूर परिसर हादरला. नागरिकांनी आंदोलन करून मागणी केली, या अमानुष कृत्याला फाशीची शिक्षा द्या. पोलीस अधीक्षकांनीही नागरिकांना आश्वासन दिलं, या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होईल. मित्रांनो, जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा एकांत शोधण्याची गरज नसते, कारण अशा ठिकाणी दबा धरून बसलेले काही गिधारं आपल्या आनंदावर पिसं काढायला तयार असतात. जर कधी असा प्रसंग तुमच्या नजरेसमोर आला तर लगेच पोलीस ठाणे गाठा. मौन म्हणजे गुन्ह्याला साथ देणे. तुमचं यावर काय मत आहे? कोणाचं चुकलं, स्मिताचं की समाजाचं? कॉमेंटमध्ये जरूर लिहा. आणि अशा सत्यकथांसाठी सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन घटनेसह. तोपर्यंत नमस्कार.